नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत व्यंजन संधी। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर संधी कंप्लीट केली आहे। तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा। तर आता आपण व्यंजन संधी डिटेलमध्ये वन शॉटमध्ये कंप्लीट करणार आहोत। आता हे लक्षात घ्या की व्यंजन संधीला आपण हल संधी असेही म्हणतो। आता त्याचा एक एक आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, सगळे त्याचे प्रकार। आता हल संधीमधला पहिला प्रकार आहे श्रुत्व संधी। आता त्याचं सूत्र काय आहे ते लक्षात घ्या, स्तोहो श्रुनाश्रुः। हे बघा फ्रेंड्स, आपल्याला संधी लर्न करत असताना ती सॉल्व कशी करायची आणि त्याचबरोबर त्याचे सूत्र काय आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। आता बघा, श्रुत्व संधीचं सूत्र काय आहे स्तोहो श्रुनाश्रुः। मग ती सॉल्व कशी करायची, तर सकार त वर्गाच्या समोर, बघा लक्षात घ्या, सकार त वर्गाच्या समोर जर शकार च वर्ग आला तर त्याचा काय होतो, शकार आणि च वर्गच होतो। म्हणजे स चं काय होणार, शहामृगाचा होणार आणि त थ द ध न त वर्गाचा काय होणार, च वर्ग, च छ ज झ य। आलं लक्षात, सकार त वर्गाच्या समोर शहामृगाचा आणि च वर्ग जर आला तर मग त्याचा काय होतो, शकार आणि च वर्गच होतो। एक्झाम्पल पासून आपण समजून घेऊ। रामश्येते, आता स च्या समोर काय आलंय, शहामृगाचा, मग ते काय होणार, रामश्येते, त्याचा शच बनणार। समजलं, कोणती संधी होती, श्रुत्व संधी। सूत्र काय आहे, स्तोहो श्रुनाश्रुः। तुम्ही जर माझ्यासोबतच रीड करत गेले, लिहित गेले आणि वारंवार जर तुम्ही त्याला रिकॉल केलं तर तुम्ही इथं समजून जाणार। तुम्हाला फक्त घरी एकदा प्रॅक्टिस करायची आहे आणि तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील। आता नेक्स्ट संधी आपण बघू, ती कोणती आहे तर श्रुत्व संधी। श्रुत्व पहिली काय होती, श्रुत्व। आता ही नेक्स्ट काय, श्रुत्व। त्याचं सूत्र काय आहे, श्रुनाष्टुः। श्रुत्व संधीचं सूत्र काय आहे, श्रुनाष्टुः। समजलं, तर आता ही सॉल्व कशी करायची ते बघू। बघा, सकार त वर्गाच्या समोर जर षटकोनाचा शकार आणि ट वर्ग आला तर त्याचा पण काय होणार, शकार आणि ट वर्ग होणार। म्हणजे स चं काय होणार, षटकोन आणि त थ द ध न चं काय होणार, ट वर्ग, ट ठ ड ढ न। समजलं, आता आपण एक्झाम्पल्स बघू। रामस षष्ठः, बघा ते काय बोलले होते, सकारच्या समोर जर शकार आला तर त्याचा काय होतो, शकारच होतो। मग रामस षष्ठः। आता बघा, उद प्लस डैनम, द च्या समोर काय आलाय, ड आलाय, मग त्याचं काय होणार, उड्डयनम। मत प्लस टीका, मग आता बघा त च्या समोर काय आलाय, ट आलाय, मग त चं काय होणार, ट होणार, मग मत टीका। ट हलंत आणि टीका, मत टीका। समजलं, खूप इझी आहे, फक्त तुम्ही सॉल्व कसं करायचं ते लक्षात घ्या। काय सूत्र, श्रुनाष्टुः। आता आपण नेक्स्ट बघू, नेक्स्ट कोणती टाईप आहे तर जशत्व संधी। जशत्व संधीचा सूत्र काय आहे, झलाम जशो अंते। हे बघा, सूत्र लर्न करत चला, माझ्यासोबतच तुम्ही बोलत गेले, तुमचे इथंच कन्सेप्ट क्लिअर होतील। झलाम जशो अंते। आता ही जशत्व संधी सॉल्व कशी करायची, तर आपल्याला माहीत आहे की व्यंजनामध्ये त्यांनी 5 वर्ग सांगितलेले, कु चू टू तू पू, म्हणजे क च ट त प आणि प। आता बघा, प्रत्येक वर्गातील पहिला वर्ण म्हणजे क च ट त प आणि प्रत्येक वर्गातील तिसरा वर्ण म्हणजे ग ज ड द ब, त्याचं काय होतं, पहिल्याचं तिसऱ्यामध्ये रूपांतर होतं। म्हणजे पहिल्याच्या समोर जर तिसरा वर्ण आला तर पहिल्याचं तिसऱ्यामध्ये रूपांतर होतं। आता आपण एक्झाम्पल्सने ते अजून क्लिअर होईल। हे बघा, जगत प्लस ईश, त आला ना, मग त्याचं काय होणार, त चं काय होणार, द होणार, जगदीश। जगदीश म्हणजे त्यांनी काय सांगितलं, कोणत्याही व्यंजनासमोर जर कोणताही असमान स्वर आला, म्हणजे व्यंजन कोणते पाहिजे, ते पहिल्या प्रत्येक वर्गातील पहिला वर्ण जर असला आणि त्याच्यासमोर कोणताही असमान स्वर असला तर त्याचं काय होतं, पहिल्याचं तिसऱ्या वर्णामध्ये रूपांतर होतं। बघा, जगत प्लस ईश, मग काय होतं, जगदीश। षट प्लस आनंद, मग आता ट च्या समोर काय आलाय, ट हा पहिल्या वर्णामध्ये आहे ना, प्रत्येक याच्या ट वर्ग आहे, त्याच्यासमोर असमान स्वर आलाय, आलाय, मग त्याचं रूपांतर कशामध्ये होणार, ड मध्ये होणार, म्हणून षडानंद। समजलं, पहिल्याचं तिसऱ्यामध्ये रूपांतर होतं। सूत्र काय आहे, झलाम जशो अंते। आय होप इट्स क्लिअर नाव। आता नेक्स्ट कोणती संधी आपण ती बघू, चर्त्व संधी। त्यालाच काय म्हणते, खरीच। आता हे बघा, जशत्वमध्ये आपण काय बघितलं, पहिल्या वर्णाचं तिसऱ्यामध्ये रूपांतर होतं। इथं जस्ट अपोजिट आहे, तिसऱ्याचं पहिल्यामध्ये रूपांतर होतं, म्हणजे ग ज ड द ब चं क च ट त प मध्ये रूपांतर होणार। म्हणजे बघा, आता काय होतं, पहिल्यासारखंच तुम्हाला जर जशत्व आली त्याच्या अपोजिटच चर्त्व करायची। बघा, तद प्लस कृतम, बघा आता तद प्लस कृतम, मग द चं काय होणार, इथं त होणार, आपण इथं बघितलं ना, मग तत्कृतम। आता षड पुरुष, ड चं काय होणार, ट होणार, मग षट पुरुष। झालं क्लिअर।
याला काय म्हणतो आपण? चरत्व संधी. सूत्र काय आहे? खरीच. तिसऱ्याचं पहिल्यामध्ये रूपांतर. आता नेक्स्ट संधी बघू कोणती आहे? अनुस्वार संधी. सगळ्यात सोपी संधी आहे. त्याचं सूत्र काय आहे ते बघू. मो अनुस्वार. काय सूत्र आहे? मो अनुस्वार. आता बघा, कोणत्याही शब्दाच्या शेवटी जर म हलंत आला आणि त्याच्यासमोर कोणताही असमान स्वर आला तर त्याचं काय होतं? अनुस्वारमध्ये रूपांतर होतं. म्हणजे जस्ट एक टिंब येतो. आपल्याला आपण मराठी व्याकरणमध्ये शिकलेलोच आहोत आधी. आता बघा, हरिम वंदे. आता जो म हलंत आहे त्याचं फक्त अनुस्वारमध्ये रूपांतर झालं, हरिम वंदे. स्वर्गम गतः. स्वर्गम गतः फक्त अनुस्वार म, हलंत मचं अनुस्वारमध्ये रूपांतर झालं आहे. खूप इझी आहे, फक्त क्लिअर करा. काय सूत्र आहे? म अनुस्वार. आता नेक्स्ट बघू आपण अनुनासिक. अनुनासिक संधी. आता याचं सूत्र काय आहे? यरो अनुनासिक अनुनासिकोवा. परत एकदा माझ्यासोबत बोला म्हणजे तुमचं क्लिअर होईल. यरो अनुनासिक अनुनासिकोवा. आता ही सॉल्व कशी करायची? कोणत्याही शब्दाच्या म्हणजे जर क टू म कोणतेही व्यंजन आलं एखादं उत्तरपदी आणि शेवटच्या नंतर असं अनुनासिक कोणतं ह्याला, तर मग त्याचं काय होतं? सेम वर्गामधले अनुनासिक बनतो. म्हणजे आता आपण काय बघितलं होतं की कुचू टुतू पू हे 5 वर्ग आहे आणि प्रत्येक वर्गाच्या शेवटचा वर्ण जो आहे तो अनुनासिक आहे. तर मग क ते म मध्ये जर प्रथमपदी कोणताही व्यंजन आला आणि त्याच्या उत्तरपदा म्हणजे दुसऱ्या पदामध्ये कोणताही अनुनासिक शब्द आला तर जे क टू म्हणजे व्यंजन आहे ते त्यांच्या वर्गातील जो अनुनासिक शब्द आहे, वर्ण आहे, त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. आता बघा, आपण एक्झाम्पल समजून घेऊ म्हणजे आपल्याला इझी जाईल. जगत प्लस नाथ. आता बघा, तच्या समोर काय आलं आहे? अनुनासिक शब्द आला आहे ना, न. तर मग त हा कोणत्या वर्गात? त वर्गातला आहे. मग त्याचं बोला बरं, त वर्ग म्हणा. त थ द ध न. न आला ना, मग तो न हावाला न इथं ॲड करायचा तच्या जागेवर. मग जगन्नाथ. आता दिक प्लस नाथ. आता क वर्ग बोला. क ख ग घ न. मग तो दिगन्नाथ. समजलं? आता नेक्स्ट बघू आपण तोरली संधी. तोरली संधी पण खूप इझी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे? जर त वर्गाच्या समोर जर ल आला तर त्या त वर्गाचं ल मध्ये रूपांतर होतं. त वर्ग काय आपल्याला माहितीच आहे. त थ द ध न. एक्झाम्पल बघू आपण. उद प्लस लेख. आता द हा त वर्गातील वर्ण आहे, त्याचं रूपांतर ल मध्ये होणार, मग उल्लेख. तद प्लस लीन, तल्लीन. आय होप इट्स क्लिअर ना. आता नेक्स्ट संधी आपली कोणती आहे? परसवर्ण. ही मोस्टली एक्झाममध्ये विचारली जात नाही पण सिलेबसमध्ये आहे म्हणून आपण जस्ट ओव्हरलुक करून घेऊ. आता त्याचं सूत्र काय आहे? अनुस्वारस्य यरी परसवर्ण. काय सूत्र? अनुस्वारस्य यरी परसवर्ण. मग गंगा गंग गंग गच्या वर अनुस्वार प्लस गा. मग आता ज्या वर्णावर अनुस्वार आहे त्या वर्णातील अनुनासिक आपल्याला तिथं ॲड करायचं आहे. मग ग काय? क ख ग घ न. मग गंगा. आता संदेश. द कोणत्या वर्गातला आहे? त थ द ध न. मग तो न इथं आपण ॲड केला, संदेश. ओके. आता आपली लास्ट संधी आहे छत्व संधी. ही पण एक्झाममध्ये विचारली जाते, सो नीट समजून घ्या. त्याचं सूत्र काय आहे? छोरी. छोरी. आता हे बघा, खूप इझी संधी आहे. फक्त क्लिअर कन्सेप्ट क्लिअर करायचं चला तुम्ही माझ्यासोबत. हे बघा, तच्या समोर जर श आला, कोणता हा? शहामृगाचा. तर तचे रूपांतर च मध्ये होते आणि शचे रूपांतर छ मध्ये होते. आपण एक्झाम्पल्स बघू म्हणजे क्लिअर होईल. हे बघा, जगत प्लस शिवानी. त आणि श हे दोघं आमने सामने आले. मग आता तचं काय होणार? च होणार आणि शचं काय होणार? छ होणार. मग जगत शिवानी. तत् शिव. त्याचं काय होणार? तत्शिव. काय त्याचं सूत्र? छत्व संधी सूत्र काय आहे? छछोरी. हा तिथं आपली व्यंजन संधी कंप्लीट झाली आहे. तुम्ही एकदा याचे नोट्स काढा, प्रॉपर गो थ्रू करा. त्याचे जे ट्रिक्स आहेत त्या एका पेपरवर लिहून घ्या आणि जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व करा. त्याने तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि तुम्ही इझिली एक्झाममध्ये क्वेश्चन सॉल्व करू शकतात. आता तुम्ही हे एक लक्षात घ्या की आपल्या एक्झाममध्ये जे एक्झाम्पल्स येणार आहेत ते आपल्या अष्टांग हृदयमधून येतील, म्हणजे आयुर्वेदिक पोर्शनमधून येणार आहे. असं नाही की आपण कोणते पण एक्झाम्पल्स करून घेऊ. म्हणून तुम्ही जेव्हा आपली संहिता रीड करशाल किंवा अष्टांग हृदय रीड करशाल तर तुम्ही कोणताही शब्द रीड करताना त्याची संधी कशी होती हे तुम्ही लक्ष द्या, म्हणजे तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर होतील. आणि मग बघायचं की आपल्याला सॉल्व करता येतं की नाही. आणि मग जे आपले रूल्स जे आहे प्रत्येक संधीचे, आता आपण याच्या आधी
स्वरसंधी कंप्लीट केली, आता व्यंजनसुद्धा कंप्लीट केली. मग आपण जे फॉर्म्युलाज आहे हे मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये लिहून दिले, कुठंच तुम्हाला असं भेटणार नाही. तर हे जे सगळे फॉर्म्युलाज आहेत एका पेजवर लिहून काढा आणि मग ट्राय करायचं कुठं अप्लाय होतात आणि त्यानुसार मग संधी आयडेंटिफाय करून त्याचे सूत्र लर्न करायचे. ओके, आता इथं आपली व्यंजन संधी कंप्लीट झाली आहे. मग तुम्हाला नेक्स्ट संधीसाठी आणि इतर कोणतेही ग्रामरचे आणि संस्कृतचे टॉपिक लर्न करण्यासाठी तुम्हाला जर माझा चॅनल आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून. थँक्यू.